वहिनी खूप दौरे झाले, खूप म्हणजे जाऊबाई जोरातचे तर प्रचंड, अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. लोकांना त्यांच्यापर्यंत आपण पोचतो याच्यातच खूप आनंद असतो. म्हणजे मी खरंच त्यासाठी तुझं कौतुक करेन की तू कुठे कुठे जाऊन तू लोकांपर्यंत पोचतोच. मी पण त्याच पद्धतीने जाऊबाईचे पण दौरे केले होते किंवा माझ्या नाटकांचे दौरे असे खूप आतल्या बाजूला होतात की जिथे नाटकातलं न ही माहीत नाही, इथे जाऊन प्रयोग केलेले आहेत. त्यांना स्टेज लावण्यापासून सगळं दाखवून आम्ही कशा पद्धतीने नाटक बघायचं तेही शिकवलंय त्यांना. इतक्या आतात जाऊन प्रयोग केले, अगदी गडचिरोली वगैरे तितक्या बॉर्डरवर जाऊन प्रयोग केलेले आहेत आम्ही. बरं, तुम्ही ज्या कलाकारांबरोबर किंवा सहकलाकारांबरोबर कामं केलीत ना, मग जाऊबाई जोरात मधल्या काही मुली असू द्यात किंवा आताच्या नाटकातले सहकलाकार तुमच्याबद्दल काय बोलतात तुम्हाला माहिती आहे? हो, ऐकूया. नमस्कार, मी श्वेला टिप्पणीस आहिर आणि मी निर्मिती सावंत यांच्याबरोबर म्हणजे आमच्या दीदू बरोबर गेल्या 5 नाटकांमध्ये काम केलेले आहे. आणि खूप छान आहे ती. स्टेजवर खूप स्ट्रिक्ट आहे ती, पण ऑफ स्टेज तेवढीच ती प्रेम आहे. आमच्या सगळ्यांचे बॅकस्टेज दादांपासून सगळ्यांचे बर्थडे तिला लक्षात असतात आणि सगळ्यांना गिफ्ट असं तयार असतं. नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. मी दीदू बरोबर म्हणजे निर्मितीताईंबरोबर गेली 3 वर्ष काम करते. तिच्याबरोबर काम करताना खूप मजा येते, खूप प्रेमळ आहे ती, पण तेवढीच भूमिकेबद्दल खूप कठोर पण आहे. म्हणजे तिला भूमिकेला सोडून काम केलेलं अजिबात नाही आवडत आणि ती स्वतःही तशीच काम करते, त्यामुळे आम्हाला अजून प्रोत्साहन मिळतं. निर्मिती सावंत, निर्मितीताई किंवा माझ्या अम्मीजान. अम्मीजान मी यासाठी त्यांना म्हणतो कारण राहिले दूर घर माझे नावाचं मी एक नाटक त्यांच्याबरोबर केलं होतं आणि त्यात जावेदची भूमिका मी करत होतो आणि माझ्या आईची भूमिका त्या करत होत्या आणि तेव्हापासून मी त्यांना अम्मीजानच म्हणायचो. आणि मला असं वाटतं की त्यांचा जो हा प्रवास आहे हा खूप खडतर प्रवास आहे, खूप त्यांनी अनुभव घेतलेले आहेत, खूप चांगला प्रवास आहे आणि आज तो प्रवास तुमच्या सगळ्यांसमोर दिसतोय. आज होम मिनिस्टरद्वारे त्यांचं काही आयुष्य सगळ्यांसमोर येतं आहे आणि मला सुद्धा त्यांना पुन्हा शुभेच्छा द्याव्याशा वाटतात त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. बघितलं वहिनी, म्हणजे आपण नेहमी काम करत असतो पण बाकीची मंडळी किती भरभरून बोलतायत हे कमावलं आहे असं मला वाटतं. खरं आहे. म्हणजे मला असं वाटत होतं की माझे सहकलाकार फक्त म्हणतील की मी खूप डॉमिनेट करते, खूप शिस्त लावते, खूप अति जरा परफेक्शनकडे जाते ही बाई, पण चांगलं मत आहे त्यांचं माझ्याबद्दल हे ऐकून मला खरंच बरं वाटलं. बरं, दौऱ्यातला एखादा लक्षात राहिलेला प्रसंग? मला अशा पद्धतीचे अनुभव आले की ज्यांनी मला कळायला लागलं की आपल्याला काय करायला हवंय, अशा पद्धतीचे खूप अनुभव आले. म्हणजे त्यातला जो एक अनुभव मी नेहमी सांगते की सिरियल चालू होती आणि मुलांना गंगूबाई तर फार आवडते, त्यामुळे ते फिदा होती मुलं सगळी त्याच्यावर. एक आमचा कुठला तरी एपिसोड झाला होता ज्याच्यात आम्ही असं दाखवलं होतं की आम्ही कोकणात निघालोय, मी आणि पॅडी, आणि वाटेत भूतं भेटतात आम्हाला आणि आमची गाडी तिथे अडकते वगैरे, असे सगळे दंगामस्ती एपिसोड होता आमचा तो. त्याच्यानंतर मी श्यामच्या मम्मीच्या दौऱ्यावर गेले, मला वाटतं सांगलीला होता माझा प्रयोग, आणि एक आई आपल्या मुलीला घेऊन उभी होती मला नाटक संपल्यानंतर, आणि म्हटलं बोला ना त्यांना, म्हटलं मी. तर त्या म्हणाल्या की तुमचा आत्ता जो एपिसोड झाला भूतावरचा तर तो हिने पाहिला. म्हटलं हो का, अरे वा, आवडला का तुला, आवडली गंगूबाई, असं वगैरे झालं. तेव्हापासून ती आमच्याच घरात बाजूच्या खोलीत जायला एकटी थांबायला पण घाबरते. तिचं असं म्हणणं आहे की गंगूबाई जर भूताला घाबरते म्हणजे भूत आहे. बापरे, मला आत्ताही अंगावर काटा आला माझ्या की आपण मजेत काहीतरी करतो पण त्याचा मुलांवर जर खरंच एवढा परिणाम होणार असेल तर आपण जे करतो ते विचारपूर्वक करायला हवं, असं मला तेव्हा जाणवलं. खरंय खरंय खरंय. म्हणजे एखादी बारीक गोष्ट म्हणजे आपल्याला तेव्हा आपल्याला कळतही नाही की आपण कॉमेडी एपिसोड म्हणून आपण सोडून देतो, तर ते तसं नसतं. लोकांचा जेव्हा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो तेव्हा आपण जे करतो ते जबाबदारीने करायला हवं, ही जाणीव मला त्यावेळेस झाली. दुसरा अनुभव आहे आनंदवनचा. मी आनंदवनशी बरीच वर्ष जोडली गेलेली आहे, म्हणजे बाबा होते तेव्हापासूनच मी जोडली गेलेली आहे. तर आमच्या मम्मीचाच दौरा होता आणि प्रयोग केला आणि खूप खूप मुलं खुश होती ती सगळी. असाच प्रयोग संपला आणि मुलं थांबली होती आणि मी म्हटलं मुलांना की हां बोला, तर ती मुलं काहीच बोलली नाहीत. ती अशी नुसती असे भरल्या नजरेने आणि असे बघत होते माझ्याकडे. तर त्यांच्या सरांनी मला सांगितलं की मॅडम ही मूकबधीर मुलं आहेत
त्यांना बोलता येत नाही किंवा ऐकू येत नाही, पण तुमच्या नाटकात जे जे तुम्ही दाखवलं ते त्यांना पूर्णपणे कळले आणि त्यांना खूप भरून आलंय. मला वाटतं की त्या क्षणी जे मला आनंद झाला होता की आपण हे नाटक केल्याचा, की तसा आनंद मला कधीच नव्हता आणि मिळाला. मला असं वाटतं की तो अभिनेत्री म्हणून मिळालेला सगळ्यात मोठी ती दाद आहे. खरंच आहे. एका मुलाने असं हातावर लिहून मला दाखवलं की निमित्ताई तुम्ही खूप आम्हाला आवडता, आणि मला खूप बरं वाटलं की आपण थोडं का होईना कोणासाठी तरी आनंद द्यायचा प्रयत्न करतोय, हे खूप आहे.